काँग्रेसच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी अजय फटांगरे यांच्या निवडीनंतर पठार भागात जल्लोषाचे वातावरण। घारगावमध्ये कार्यकर्त्यांकडून फटांगरे यांचा सत्कार। फटाके फोडत हार घालत कार्यकर्त्यांकडून अजय फटांगरे यांचं जंगी असं स्वागत व सत्कार समारंभ संपन्न। फटांगरे यांच्या निवडीनंतर पठार भागातील काँग्रेसमध्ये नवचैतन्य, तसंच पठार भागातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते एकवटले। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पठार भागाला काँग्रेसचं तालुका अध्यक्षपद आता जनतेत जाऊन काम करावं लागेल। कार्यकर्त्यांच्या भावना। गावागावात घराघरात तुमच्या सर्वांच्या सहकार्याने जाऊन काम करणार, अजय फटांगरे यांची ग्वाही। बाळासाहेब थोरात यांचं सगळ्यांकडे लक्ष असतं। त्यांनी तालुका अध्यक्षपदी योग्य माणूस दिला। कार्यकर्त्यांनी दिली स्पष्टोक्ती। काय बोलले काँग्रेस पदाधिकारी, काय बोलले अजय फटांगरे, बघूया या रिपोर्टमधून। बाळासाहेब थोरात कोणत्या पक्षाचे हे आम्हाला माहीत नाही, पण आमचा पक्षच बाळासाहेब थोरात आहे। कुणीकडे जाऊ फार काही हो, पण बाळासाहेब थोरात सोडून आम्ही त्या ठिकाणी बाजूला घालणार नाही। विसरून नामदार साहेबांच्या पाठीमागे हा जे भाऊ जाऊ द्या, ते अध्यक्ष ते जाऊ द्या, पण नामदार साहेबाला सोडायचं नाही। नामदार साहेबाला कधी बी ज्यावेळेस संकट येतं त्या टायमाला पडत्या काळामध्ये जो माणूस उभा राहतो तो खरा माणूस। पडत्या काळात पैसे असले होते कोणी येईल व कोणी बी सत्ता असल्यावर सगळे पाहिजे पळतले एका मागे, पण सत्ता गेली त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। आपला सर्वांचा मित्र राजवर्धन पिसा त्याचा फोन आला की आम्हाला घारगाव गावाने आमचा आम्हाला सत्कार ठेवायचा, तुम्ही 10 वाजता उद्या या। आणि या छोट्याशा वेळेमध्ये आपण सर्वजण खूप संख्येने मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि मनापासून तुम्ही सर्वांनी माझा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला, त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो। आणि असंच प्रेम माझ्यावरती कायम राहू दे अशी मी ईश्वराची प्रार्थना करतो। खरोखर पठार भागाच्या वतीने पठार भागाने खूप प्रेम केलं। खरोखर पठार भागाविषयी जर सांगायचं ठरलं, आपण सर्वांनी सांगितलं की जुन्या काळी सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांबरोबर आपल्या इथले कोटा गावचे त्यानंतर नाथाबाबा शेळके असतील, कुटे गावचे शेळके दादा असतील, त्याचप्रमाणे पठार भागाचा विकास आहे तालुक्यात सहकारामध्ये ज्यांचं नाव घेतलं जसं असे प्रभाकरराव बोरसाहेब असतील, यांचं नाव घेतल्याशिवाय का काँग्रेसची आपलं जो कोरम पूर्ण होत नाही। आणि या लोकांनी त्या काळी खूप चांगलं काम केलं। सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांबरोबर राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी पठार भागामध्ये तालुक्यावर खूप चांगलं काम केलं। त्याच्यानंतर सुद्धा आपल्या पठारामध्ये खूप चांगले नेते तयार झाले। तर नानाशेठ आपण सर्वजण एकत्र पद्धतीने सर्वांनी एकत्र काम केलं आणि खरोखर आपल्या सर्वांची ओळख झाली मागच्या 15-16 आणि आपण सर्व माझ्यावर प्रेम केलं। मला तुम्ही पहिल्यांदाच जिल्हा परिषदला उभं राहण्यासाठी आपण सर्वांनी मला उभं केलं, निवडून आलो आणि खरोखर साहेबांनी थोरात साहेबांनी जिल्हा परिषद सभापती होण्याची संधी दिली। तेव्हासुद्धा पठार भागाला जिल्हा परिषद सभापती होण्याचा मान पहिल्यांदाच भेटला आणि तो आपण निवडून दिला आणि साहेबांनी दिल्यामुळं ते करण्याचा योग आला। सभापती झालो, काँग्रेस पक्षाचा गट नेताही जिल्हा परिषदेमध्ये झालो। एका टर्ममध्ये सगळे पदाचे जिल्हा परिषद असतात ते घेतले। याच्यामध्ये खरोखर आपण पठार भागाने जे माझ्यावरती प्रेम केलं, एक मत मला निवडून आलं, यामुळं ते शक्य झालं। आणि खरोखर राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब असतील, डॉक्टर तांबेसाहेब असतील, नाशिक पूर्वचे आमदार सतीश तांबेसाहेब असतील, यांचा असलेला विश्वास, त्या विश्वासाने त्यांनी आपल्याला सवय पद्धती दिली। खरोखर माझी जी राजकीय सुरुवात आहे, राजकीय सुरुवात माझी 10वीपर्यंत बाहेर होतो। 10वीनंतर 11वी-12वीला जेव्हा संगमनेरमध्ये आलो, संगमनेरमध्ये आलं सत्य दादा माझे मित्र आले, राजकारणाची सुरुवात झाली। NECIच्या विद्यार्थी संघटनेमध्ये अध्यक्ष, शहर अध्यक्ष होतो आधी 2002 ते 2006, 2006 ते 2012-13पर्यंत आपसंगत तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष होतो। त्याच्यानंतर शिर्डी लोकसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष होतो आणि संघटनेमध्ये काम करल्यामुळे
म्हणजे मित्र झाले, खूप तरुण मित्र झाले आणि कामाची सोडवणूक कशी करायची या पद्धतीने कायम शिकण्याचा योग आला. जवळ 25 वर्षापासून मी राजकारणामध्ये काम करतो आहे. राजकारण करत असताना खूप चांगले लोक मित्र झाले, खूप चांगल्या लोकांचं काम करण्याची संधी दिली. गोरगरिबाच्या याच्यापर्यंत जाण्याचा मला योग आला. मला आठवतं की प्रांत साहेब ही काकुसे साहेब होते आणि तहसीलदार आपसंदी बाहेर होते. त्यावेळेस सेतू कार्यालयामध्ये दाखल्यांसाठी खूप गर्दी राहायची. एक दिवस असं झालं की 2 दिवस फॉर्म भरायला राहिले आणि हजारो लोक तहसीलमध्ये आले आणि दाखलेच भेटत नव्हते. तर आम्ही रात्रीचं 10 वाजता तहसीलमध्ये आंदोलन करून रात्री 10 वाजता तहसील कार्यालय उघडायला लावलं, प्रांत कार्यालय उघडायला लावलं आणि सेतू कार्यालय रात्रभर चालू ठेवलं. प्रांत साहेब, काकू साहेब असतील, नायक साहेब असतील, पहाटे 4 वाजेपर्यंत दाखले करत होते. असे प्रत्येकच लोकांना मदत करण्याचा आपण काय प्रयत्न केला. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर सुद्धा, सभ्य झाल्यानंतर सुद्धा मोठ्या गटामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद निधी देण्याचा आपण काय प्रयत्न केला. अशी कोणतीही वाडी वस्ती किंवा गाव राहिलं की आपण जिल्हा परिषद निधी दिला नाही. सगळे देवस्थानं असतील, श्रीचंद्र देवस्थान अकलापूर असेल, श्रीचंद्र खंडोबा देवस्थान आपण कोठे असेल, या सर्वांवरती थोडे पैसे द्यायचा आपण काय प्रयत्न केला. आणि एकही वाडी वस्तीने एकही गाव राहिलं की आपण काम दिलं नाही. जिल्हा परिषद माध्यमातून आपण खूप निधी आणला. तो निधी आणून लोकांच्या घरापर्यंत, लोकांच्या वैयक्तिक जीवनापर्यंत जाण्याचा मला त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आला. खरोखर आत्ता सुरेशरावांनी सांगितलं की याच्या कोरोनाच्या काळामध्ये हॉस्पिटल कोणीच जात नव्हतं. बेड शिल्लक नसायचे. मी स्वतः हॉस्पिटल जायचो. बेड असले तर बेड करून द्यायचो आणि ज्याला म्हणजे बेड शिल्लक नसताना सगळ्या डॉक्टरांना विनंती करायची एखादं बेड द्या. आणि आपले पेशंट जेवढे पठार भागातले होते प्रत्येक पेशंटला मी ICU जाऊन भेटणार, मी एकटा होतो. असा एकही दिवस गेला नाही की मला फोन आला आणि मी हॉस्पिटलला गेलो नाही. खूप प्रयत्न केला. त्याच्यानंतर आपण आपण इथं कोविड सेंटर पण चालू केलं. आम्ही खालसामध्ये असेल, सावळीपट्टाला अशा बऱ्याच ठिकाणी मोठ्यामध्ये आपण खूप चांगलं कोविड सेंटर चालू केलं होतं. आणि त्या काळामध्ये आणि म्हणजे आपलं गुलवडी ग्रामीण रुग्णालयामध्ये इतकी वाईट परिस्थिती होती. तिथंसुद्धा आपले पेशंट, कारण की बाहेरचे नवीन कोणतेही प्रायव्हेट हॉस्पिटल घेत नव्हतं, पण तिथं जाऊन पेशंट हे करणं, त्यांना मदत करणं करण्याचं काम त्या काळी केलं. आणि खरोखर त्या काळी अशी एक परिस्थिती झाली होती, इतकी लाट जोरात होती की त्या रेमडेसिवीर भेटत नसेल. रेमडेसिवीर भेटलं तर ब्लॅकनी 50,000 रुपये, 40,000 रुपये भेटायचे. पण साहेबांच्या मदतीने, साहेब महसूल मंत्री होते, प्रत्येक ज्याचा फोन आला त्याला रेमडेसिवीर द्यायचं काम आपण फुकटमध्ये करण्याचा आपण प्रयत्न केला. असं एकही पेशंट ज्याचा फोन आला आपण दिले नाही असं झालं नाही. तर तसं सुरेश भाऊ सांगितलं की काहीला आपण 7-7, 8 सुद्धा दिले आपण रेमडेसिवीर. शेवटी कसं असं सुरेश भाऊ, आपण प्रत्येकाला मनापासून मदत केली. शेवटी हा जे आहे ते वरच सगळं देव पाहत असणार आहे. आणि आपण प्रत्येकाचा दवाखाना असेल, कोणाचं काही ॲडमिशन असेल, कोणाचे दाखले असतील, कोणाचं रेशन कार्ड असेल, आपल्या मोठ्या गटामध्ये अशा बऱ्याच वाड्या वस्ती होते की ज्या लोकांचं रेशन कार्ड नव्हते, जाती दाखले नव्हते, ते सुद्धा आपण शोधन कार्याच्या मार्फत आपण जवळजवळ सगळ्यांना लोकांना देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ते सुद्धा नव्हते, ते सुद्धा देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. हे सर्व योग आपल्याला करण्याचा योग आला. आणि खरोखर जिल्हा परिषद झाल्यानंतर प्रामाणिक काम करायचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टीमध्ये काही लोक नाराज झाले असतील, कारण की त्याच्यात 100% मी पण माणूस आहे, 100% प्रत्येकाचं काम होईल किंवा 100%ला आपण खुशही करू शकत नाही, पण आपण जेवढं प्रयत्न तेवढं प्रेरणा आपण करण्याचा प्रयत्न केला. कोणाच्या सुखदुःखात असेल, कोणाच्या याच्यामध्ये असेल, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कोणाचाही फोन घेऊ आपण जाण्याचा प्रयत्न केला. आणि 100% आपण तिथं आपली जी काही आपलं योगदान देता येईल योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद घेत असताना आत्ताचा जो काळ आहे, हा काळ आपण सर्वांनी सांगितला की देशात सरकारने, महाराष्ट्र सरकारने आपले साहेबांचं इथं तालुक्यामध्ये सगळे प्रॉब्लेम झाले आहेत. आणि हे करत असताना आणि खरोखर आपण ह्या परतीच्या काळामध्ये अध्यक्षपद घेणं हे सुद्धा काही सोपं नव्हतं. पण साहेबांनी 1 महिनाभरापूर्वी मला बोलवलं आणि मला सांगितलं की तुझ्या माध्यम युवक काँग्रेसमध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे, आपल्याला परत एकदा पक्षाची बांधणी करायची आहे, तुला हे तालुका अध्यक्षपद घ्यायचं आहे. हे तालुका अध्यक्षपद घेताना तुला असं नको वाटायला म्हणजे हे पदात तालुक्यात परिषद गट मोकळा सोडून आपलं गटही निवडून आणायचं आहे. जिल्हा परिषद दृष्टीने आपली भविष्यामध्ये कोणती जागा निवडू जी आपल्या काँग्रेस पक्षामध्ये निवडून आणायची त्याच्यासाठी आता प्रयत्न करणार. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अध्यक्षपदाची आपण जबाबदारी घेतली. अध्यक्षपद सांभाळणं हे काही सोपं नाही आहे, पण आपण प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडी वस्ती जाण्याचा प्रयत्न करू, प्रत्येक गोरगरीब माणसापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आता आपण बऱ्याच जणांनी सांगितलं की आज काँग्रेसची परिस्थिती अशी आहे की घरातला ज्येष्ठ माणूस काँग्रेसबरोबर आहे, पण तरुण हा काँग्रेसबरोबर नाही. हे सुद्धा आपण बदलण्याचा प्रयत्न करूया, कारण की आपला काँग्रेस विचार हे कधी संपणारे विचार नाही आहे. काँग्रेसचा विचार हा खूप मोठा विचार आहे. काँग्रेसचा विचार असा आहे की सर्व समाजाला
एकत्रित पद्धतीने घेऊन एकत्रित पद्धतीने जाण्याचं आणि एकत्रित विकास करण्याचं धोरण कायम काँग्रेसचं राहिलेलं आहे. येणारा काळसुद्धा आपला येईल आणि काँग्रेस पक्ष हा पाहिला असेल, काँग्रेस पक्ष हा देशामध्ये खूप मोठा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाची परंपरा खूप मोठी आहे आणि चढ उतार होत असतो. कधी वाईट दिवस कधी चांगले दिवस होत असतात. काँग्रेस पक्ष जरी आज वाईट दिवस असतात, आपण सगळ्यांनी एकत्रित म्हणून आज जर काम केलं, एकत्रित पद्धतीत आपण गेलो तर काँग्रेस पक्षात सुद्धा चांगले दिवस येतील. तालुक्यामध्ये सुद्धा आपलं परत चांगल्या प्रकारे एक चांगला अस्तित्व तयार होईल. सहकार वर्षी कारखाना सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना सुद्धा बिनविरोध झाला. त्यासाठी आपल्या सर्वांची खूप मदत झाली. तालुक्यामधला सहकार आहे तो आज राज्यामध्ये आपला सहकार दिशादर्शक आहे. साहेबांच्या नेतृत्वाखाली सहकार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि मी आपल्या खरोखर ग्वाही देतो की काँग्रेस पक्षाचं काम आपण तळागाळात करण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक बूथवरती काँग्रेस शाखा आपण करूया. प्रत्येक गावामध्ये आपण जाऊन प्रत्येक बूथवर जाऊन आपण 100% प्रयत्न करूया अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि काँग्रेस पक्ष पूर्णपणे कसा वाढेल या दृष्टी आपण प्रयत्न करू. तालुक्यातले ज्येष्ठ तरुण सगळ्यांना एकत्र आणून आपण मतभेद विसरून एकत्र पद्धतीने आपण करण्याचा 100% प्रयत्न करू. आपण सर्वांनी मला जिल्हा परिषदेमध्ये असताना जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा खूप साथ दिली. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रत्येक याच्यामध्ये मला आपण मदत केली. अशीच मदत आपण तालुका काँग्रेस अध्यक्ष असताना सुद्धा कराल अशी मी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांनी माझा सत्कार केला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होणार. सत्कार समारंभाची सत्कारमूर्ती सन्माननीय आदरणीय अजय भाऊ फटांगरे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेला हा सर्व मित्रपरिवार. या ठिकाणी साहेबांनी मागच्या आठवड्यात अजय भाऊवर काँग्रेसची तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आणि ही जबाबदारी टाकत असताना मला असं वाटतं की त्यांच्यावर असलेला आमदार साहेबांचा एक विश्वास आणि त्याला निश्चित स्वरूपात अजय भाऊंकडून न्याय मिळेल अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी एकदा आशा ठेवून त्यांना शुभेच्छा देतो. अजय भाऊ, आता तुम्हाला साहेबांच्या मागे तालुक्याचं नेतृत्व करायचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही एका गटाचं करायचे. तुम्ही पहिला असाल म्हणजे आपल्या पठारातल्या रस्त्यांची तर फार वाट लागली. काल परवा आदेश काळेसाहेब असं मला वाटतं तुम्ही सकाळी पण टी व्हीला पाहिले की एका मंत्र्याकडे ती पिशवी भरलेली तुम्हाला कपडे येते मोठा दिसत आहे. अशा प्रकारचं एक खोकं सरकार आणि त्याच्यामुळं म्हणजे आता तुमचे आपले आमदार तुमचे मित्र आहेत त्यांना सांगा म्हणावं काहीतरी आहे ना. हे आता जर बाई गाडीमध्ये टाकली एखादी विचारी करू जर बाई डॉक्टर का जायची सुद्धा आवाज तर आहे गरज नाही. अशा प्रकारचे रस्ते मला तुमच्या काळात झाले जरा गुळगुळीत रस्ते होतील. अशा प्रकारचं तुम्ही त्यांना जरा परा निलावा असं माझं मत आहे आता साहेबांच्या वतीने आणि आंदोलन करावं लागणार करू ना आपण. त्याला काय अडचण नाही. आम्ही तुमच्यासोबत आहे. तुम्ही कधीही सांगा. या ठिकाणी तुमच्यावर ही जी जबाबदारी पार पडली आम्ही तुमच्यासोबत सदैव आहोत. तुम्ही कधी आम्हाला हाका मारा आणि या निमित्ताने मी समस्त पठार भागाच्या वतीने या ठिकाणी उमेशला बोलायला बोलवलं होतं. उमेश त्यांच्या वाड्यातून आता दादा पाटलाला तुम्ही या ठिकाणी म्हणतो ते बोला. इकडून वरतून ह्या वाड्यातून दिलीप दादा सुद्धा बोलायला हवं बरं का. बोलले अरे वा. तर समस्त पठार भागाच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. दादा पाटलांच्या वतीने उमेशच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. संधी मिळाली की खऱ्या अर्थानं नामदार साहेबांचा विश्वासू अतिशय चांगल्या प्रकारचा विश्वास टाकल्यामुळं त्यांना संधी दिली त्याबद्दल त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं याआधी आपल्या प्रवक्त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची माहिती दिलेली आहे. अजय भाऊ फटांगऱ्यांचं काम अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. कोणा दवाखान्याची अडचण येऊ पुढं कोणतीही अडचण असू ती अतिशय चांगल्या प्रकारचं सोडवतात. त्याचप्रमाणे या
जाहिरात नसताना, कारण जाहिरात झाली तर संपूर्ण हा राऊंड भरला असता अजय भाऊच्या सत्कारासाठी. आणि आज आपण ज्या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित आहोत, कोणाचं नाव उल्लेख न करता, कारण कोणाचं नाव जर घेतलं तर एक जणाचं राहील. ज्यांचं कार्यकर्ते करता आहे त्यांना बघायची उपमा देते आपले नाना मामाला पांडू शेटगुले आपल्या फटाफट दुसरी तयार होणार आहे. बसून सगळं व्यवस्थित होणार आहे, काय अडचण नाही. तर आपण ज्यांना या ठिकाणी कार्यक्रम नियोजित केला आहे, अजय भाऊ फटाके सर्वांचे लाडके, मी तर मला लव चुंबकच मानावं लागेल यांना. कारण काय असं त्याच्यात गुणधर्म कळत नाही. आपण गेले एक 8-9 वर्षापासून जे जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यांनी कामाचा धडाका, विरोधक असो कोणी असो कोणाला ते काही नाही म्हटलेच नाही. आणि तालुक्याला आपल्याला महत्त्वाचं व्यक्तिमत्वच नव्हतं का, कुठं बी कोणाचं PM असेल, कोणाचं हॉस्पिटलचं बिल कमी करणे असेल, कोणत्या अडचणी असतील, फक्त एक हक्काचा माणूस म्हणून आपण ज्यांना आजपर्यंत पाहिलं ते अजय भाऊ फटांगरे जरी मिटिंगमध्ये असतील, फोन जरी केला नाही उचलला, पण तो एक 10 मिनिटामध्ये रिप्लाय करणारा माणूस फक्त एवढाच आहे. याच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपण जर पाहिलं साहेबांनी काय म्हणत असं साहेबांच्या, आज जर आपण बंगल्यावर आपण थोडा साहेबांना भेटायला गेलो तर फार गर्दी असते, आपल्याला भेटताच येत नाही, महत्त्वाचं बोलता येत नाही. तसंच अजय भाऊ जर पडरात आले तर अजय भाऊ साधी सगळी जर या ठिकाणी गर्दी जमते. आणि अशी भारत साहेबांनी योग्य अशी निवड, आता सर्जेराव पाटलांनी माझ्या मित्रांनी सांगितलं की आपल्या पडरा भागाला अतिशय सुंदर असा पडरा भागाचा संपूर्ण तालुक्याला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड केली. साहेब फार जोडणी आहे, साहेब कधी काय बोलत नाही, परंतु साहेबांच्या संपूर्ण एकते नावावर निश्चित साहेबांच्या लक्षात आहे. साहेब कोणाला काय बोलणार नाही, सांगणार नाही, परंतु साहेबांची सगळी नोंद आहे. जशी परमेश्वराकडे आपली नोंद आहे, तर आपण सुद्धा सत्य राहायचे. कारण असं वाटलं पाहिजे विरोधी पक्षाला का याच्याकडे जाऊ का नको, कारण ज्यावेळेस आता निवडणूक येतील आपण याला भेटू का काय, त्याला वाटलं पाहिजे की हे आपल्याकडे इकडं काय उपयोग होणार नाही भेटू, यांच्यापर्यंत जायला इतकं एकनिष्ठ काँग्रेस पक्षाचे राहू. आणि अजय भाऊचं नाव आपण सर्व पडरा भागाला बळकट करावं लागेल. आणि भगवंत दत्तात्रेयांना प्रार्थना करतो की यांच्या हातून अशीच चांगली सेवा घडो. सर्वांच्या वतीनं भाऊला शुभेच्छा देतो, तो कुठे कार्यकर्ता आणि अजयदादा फटांगरे यांची नामदार बाळासाहेब थोरात यांनी तालुका अध्यक्षपदी निवड केली, त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं तिथं दादांचा सत्कार ठेवलेला आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित आलात, आपल्या सर्वांचंही स्वागत करतो आणि दादांनाही पुढील कार्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. पंचक्रोशीच्या वतीनं ज्यांची नव्यानंच संगमेश्वर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे, त्यांचा सत्कार समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी आणि विशेष करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट अशी आपली मनोगत व्यक्त केली. त्यांनी सरांनी सांगितलं की सकाराम तुकाराम थांबवले पाहिजेत. त्याच्यानंतर सुरेश शेट्टीसुद्धा एक अतिशय प्रामाणिकपणे पक्षाच्या बाबतीत जी तळमळ व्यक्त केली ती अतिशय बरोबर आहे. परंतु आपण सकाराम तुकाराम थांबवण्यापेक्षा, कारण काँग्रेसच्या विचारधारा पाहिली तर काँग्रेसबरोबर सर्व तालुक्यातील कुटुंब प्रमुख या ठिकाणी या विचारधारेच्या बरोबर आहेत. परंतु थोडं दुर्दैव आहे की कुटुंब प्रमुख एका पक्षामध्ये आणि कुटुंबातली जी काही तरुणाई आहे किंवा ज्यांची काही खऱ्या अर्थानं तरुणाई खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या ठिकाणी येत असते. मदतीच्या काळामध्ये मी थोडा इकडं तिकडं गेलो होतो, परंतु तरुण कशा, कारण आता कैलास तिथं उपस्थित आहे, कारण कैलासने मला सांगितलं नाना काही जरी झालं तरी चालेल, परंतु आपल्याला अजय भाऊला सोडायचं नाही. आणि आपण पाहिलं की साहेबांच्या सभेला खूप जे टोपीवाले म्हणायचो आपण, परंतु त्या पद्धतीने या ठिकाणी कुटुंब नाही आणि वस्तुस्थिती तशीच आहे. भाऊ या ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं जीवाचं रान करून या ठिकाणी पक्ष संघटन किंवा त्या तालुक्याला वेगळी दळाली देण्याचं काम निश्चितपणाने करतील. परंतु आपण सुद्धा आपल्या कुटुंबाला सांभाळून आपल्या कुटुंबाचं सगळं मतदान या ठिकाणी काँग्रेस पक्षाला किंवा कुटुंब कसं काँग्रेस पक्षाच्या विचाराचं होईल. आणि ही जी तरुणाई इकडं तिकडं बाजूला गेलेली, मी अजय भाऊंना विनंती करतो की आपणही त्यांच्या घरापर्यंत काळजापर्यंत जावं
आणि पुढचे जो काही तुमचा एखादा जसा तुम्ही खराडीला मेळावा घेतला या सर्व तालुक्याचा या ठिकाणी तुम्ही दौरा करा, तरुणांना समजून घ्या. तुमच्या आपल्या ज्या काही या पक्षाच्या ज्या काही शाखा आहेत त्या काढण्याचं या ठिकाणी तुम्ही ठरवलं. सगळं झाल्यानंतर खूप मोठा असा एक तरुणांचा मेळावा घ्या आणि त्या तरुण तो मेळावा ज्यावेळेस खराडीसारखी तरुण ह्याही मेळाव्याला उपस्थित येतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण सर्वजण यशस्वी झाल्यासारखं वाटत आणि या लढाईमध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊ अशी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा भाऊंना आता भरपूर इथं लोक असं म्हणतात का बाबा तरुण लोकांनी पुढे आले पाहिजे, तरुण लोकांनी पुढे आले पाहिजे. ठीक आहे, तरुण लोकांनी पुढे यायचं काय हरकत नाही, पण काय होतंय मागच्या लोकांना राग येतो. मागच्यांना वाटतं नाही नाही आमच्या पुढं कसं काय चालले तुम्ही किंवा आमच्या पुढं काय कसं ह्या ज्या गोष्टी आहेत. तर आज परिस्थिती अशी आहे का हे म्हातारी माणसं आहे किंवा टोपीवाली माणसं आहे यांनी 21व्या शतकात जगलं पाहिजे. त्यांचा कालखंड मागं गेलेला आहे. त्यांनी तरुणांना संधी दिली पाहिजे पुढे यायला. हेच असं होतं का एखाद्याला संधी दिली तर एखादा ज्येष्ठ माणूस लगेच नाराज होतो, नाही नाही याला काय काम आहे, याचं काय बोलायचं काम. ह्या ज्या गोष्टी आहे आता तरुणांनीच थोडं ज्येष्ठ मंडळीनेच थोडंसं तरुण पोरांना असं थोडं सांगलं पाहिजे चला बा तुम्हीच या, तुम्हीच करायचं, तुम्हीच केलं पाहिजे तर या गोष्टी इथं जमणार आहे. आता म्हणतो की मागे तरुण पुढे ठीक आहे, पण आपण पहिल्यांदा ज्येष्ठ मंडळी यांनी हे मनापासून स्वीकारलं पाहिजे, तरुण पुढं पुढे आले पाहिजे. बाकी काय नाही. अजय बोला ही मोठी तरुण पोराला पुढे कारण तिथं टोपीवाले जातात की तरुण पुढे थोडं मागच झालं ते पुढे यायचं थोडं तरुण टोपीच कडे आणि आता ते दादा म्हटलंय का एक माणूस काँग्रेसमध्ये हे बाजूला असं शक्यतो आहे आपल्या ठिकाणी, भरपूर ठिकाणी असं आहे. पण ते सुद्धा आता अजय भाऊ आल्यानंतर ते सुद्धा क्लिअर व्हायला तरुणांना एक का व्यासपीठच नव्हतं व्यवस्थित का म्हणणं मांडायचं. आतापर्यंत जे समजा जे आहे तिथं देतं त्याला असं माणूसच नाही ना का भाऊ आमच्या मला ही खळखळ आहे भाऊ आमच्या गावाबद्दल ही खळखळ हे सांगायला. आता एक व्यासपीठ तयार झालेलं आहे ज्याची आम्हालाही संधी भेटणार आहे. अजय भाऊनी आम्हाला चांगला न्याय देणार आहे कारण की ज्याचा जर तरुणांना आतापर्यंत त्यामुळे टोपीवाले त्यांच्याकडून थोडी अपेक्षा कमी करावी, तरुणांनी जास्त करावी. याच आणि गारगावच्या वतीनं समज गाव पठार भागाच्या वतीनं अजय भाऊचं इथं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा घेतो आणि असंच त्यांचं कार्यकाळ चांगला मोठा हो ही अपेक्षा करतो. कारण काही काम झालं तर ते पुढच्या जिल्ह्याच्या ठिकाणी पण अध्यक्षपदाची त्यांची तयारी राहणार आहे. एवढं मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सदस्य होण्याच्या आधी आमचे जेव्हा ते मित्र आहे पठार भागात त्यांनी एक तरुणांची फळी जी काही तयार केली आणि आपले नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी एक पठार भागातला हिरा निवडला. तो बी आता मामांनी सांगितलं याच्या आधीच वक्त्यांनी का पठार भागाला न्याय भेटत नव्हता. जुने काही जे कारभारी मामा शेळके असतील, प्रभागाची भोर असतील, नाथाबाबा शेळके असतील यांच्यानंतर कोणतरी एक तयार होत नव्हतं. तर अजय भाऊच्या रूपानं आपल्याला एक विठुराया तयार झाला आहे. तर विठुरायांना आपण असंच पुढं संधी आज तालुक्यात संधी मिळाली, उद्या जिल्ह्याला संधी मिळाल अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. अजय भाऊ फटाकडे संगमनेर तालुक्याचे भूषण साहेबांची निवड म्हणजे लाखात आहे. फक्त साहेबांनी आमची निवड का चुकवली आणून काय आपल्याला एकच सांगतो का खऱ्या अर्थाने संपतराव अशोकराव मोरे गेल्यापासून आज आपल्याला खरा नेता मिळालेला आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द थांबवतो की कोणाची अडचण असो काही काम असो त्यांना एक फोन केला का ते काम झालं पाहिजे. आणि भाऊ आमची अशी इच्छा आहे का भाऊला यापुढे एक खूप मोठ्या संधी भेटत जावं आणि असंच त्यांची भरभराटी होत राहावं हीच आमची शुभेच्छा भाऊ. गाव आहे कुरकुंडी गाव. त्या कुरकुंडी गावासाठी सुद्धा फटाकडे साहेबांच्या माध्यमातून वाल कंपाऊंड असेल, हायलक्स असेल, रस्ते असतील, बऱ्याचशा गोष्टी भाऊंच्या माध्यमातून भरपूर काम दिलेले आणि असंच यापुढं सुद्धा आमच्यावर असंच प्रेम राहू द्या आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ऐका ना आज या ठिकाणी अजय भाऊंचा आहे ना सत्कार सोहळा ठेवलेला आहे. मलाही माहीत नव्हतं. राजवर्धनने फोन केला काल म्हणे असं असं इथं सत्कार एवढी लोक येतील मलाही माहीत नव्हतं. अजय भाऊ तुम्ही ना तुमच्या ज्या वेळेस त्याचा कार्यक्रम होता ना
खंडरवाद झालेला होता वाढदिवसाचा. त्यावेळेस साहेबांनी तुमचं कौतुक केलेलं होतं. त्यावेळेस अजय भाऊचा ज्यावेळेस त्या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम होता त्यावेळेस अजय भाऊचं कौतुक साहेबांनी केलं होतं. एवढे लोक साहेबांनी माहीत नव्हतं अजय भाऊनी एवढे लोक पटरानात एवढा जमाव नाही हे साहेबांनाच कळालं नाही. तिथं आल्यावर साहेब चकित झाले. बरोबर आहे का असे. आणि आज या ठिकाणी अजय भाऊचा आज आपण सगळेजण मिळून सत्कार करत आहोत. या ठिकाणी ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झालेले संघ तालुका अध्यक्ष त्यामुळं त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपले अजय भाऊ यांना तालुका काँग्रेस अध्यक्षपद या ठिकाणी मिळाले. हे आपले सगळे नेते जरी असेल तर पठरा भागाचे आहेत आणि पठरा भागाला खरं काम असं आपण सांगितलं. या ठिकाणी मला एक विचार मांडायचा विचार म्हणजे खरा म्हणजे बाळासाहेब थोरात कोणत्या पक्षात हे आम्हाला माहीत नाही पण आमचा पक्षच बाळासाहेब थोरात आहे. तर कुणीकडे जाऊ फार काही हो पण बाळासाहेब थोरात सोडून आम्ही त्या ठिकाणी बाजूला धरणार नाही. या ठिकाणी एक अपेक्षा म्हणजे एक अजय भाऊचं पाहण्याचा दृष्टिकोन एक असा आहे की ज्यावेळेस आता तुम्ही सगळे कार्यकर्ते आपण एकत्र आहे. गोरसाहेब होते हटांगडे होते हे कार्यकर्ते पहिले होऊन गेले पठरा भागात त्यांचं वर्चस्व त्यावेळेचं होतं. त्या पद्धतीनं आज आपल्याला तेव्हापासून आपल्याला माणूस मिळाला नव्हता परंतु आज अजय भाऊच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला पठरा भागाला एक कुणी का होईना काही का होईना पण आपल्याला एक माणूस म्हणजे कार्यकर्ता आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे हा खरा आनंद आहे. कुणी ते तयारच होत नव्हतं म्हणजे ही समाजसेवा करणं एवढी सोपी नाही. अजय भाऊनी प्रत्येक गावामध्ये आता आमच्या आम्ही खासदारांची एवढी कामं केलेली आहेत एवढे कामं प्रत्येक ठिकाणी कामं केलेली तरी पण जरी कामं केली आता सरपंच असलं कामं केली तर लोक नावं सुद्धा त्याचे पुन्हा कुणी नावं सुद्धा त्याचे तो विषय नाही. परंतु अजय भाऊनी सुद्धा या ठिकाणी अगदी बाळासाहेब थोरातांनी त्यांच्यावर एवढा विश्वास टाकला की आज काँग्रेसचं म्हणजे तालुका काँग्रेस अध्यक्ष सोपं नाही कोणाला मिळणं एवढं सोपं नाही. पितू भागात मिळालं नव्हतं कोणाला पठरा भागात आज ते आपल्या पठरा भागाला मिळालं त्याचं सोनं आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. गट तट विसरून नामदार साहेबांच्या पाठीमागे अजय भाऊ जाऊ द्या ते अध्यक्ष ते जाऊ द्या पण नामदार साहेबाला सोडायचं नाही. नामदार साहेबाला कधी बी ज्यावेळेस संकट येतं त्या टायमाला पडत्या काळामध्ये जो माणूस उभा राहतो तो खरा माणूस. पडत्या काळात पैसे असले होते कोणी येईल व कोणी बी सत्ता असल्यावर सगळे पाहिजे पळातले एका मागे पण सत्ता गेली त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. एवढे 2 शब्द बोलतो नाही 2 राज पुढे राय पुढे
निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.